नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सातारा येथील पाटकळ या गावात आलेलो आहे. तर यांनी हरियाणावरून गायी खरेदी केलेल्या आहेत. तर आपल्या व्हिडिओला कमेंट आल्या होत्या की हरियाणातून गायी आणल्यानंतर एका महिन्याने व्हिडिओ बनवा. तर हरियाणाच्या गायी खरंच सेट होतात का आणि गायी आणल्यानंतर अडचणी काय येतात, हरियाणात व्यवहार कसे चालतात, ही संपूर्ण माहिती आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? साईनाथ माने, मुक्काम पोस्ट पाटकळ, तालुका जिल्हा सातारा. आपण आता हरियाणावरून किती गायी खरेदी केल्या? आम्ही टोटल 5 गायी खरेदी केल्या होत्या. हां. मी इथं 3 आणि पलीकडच्या गोट्यावर आपण आत्ता बघितलं तिथं 2 गायी खरेदी केल्यात. हां. कसा प्रवास झाला हरियाणात? प्रवास चांगला झाला. सुरुवातीला 3 स्टॉप असतात त्यांचे. हां. त्या 3 स्टॉपमधून आपण गायी बऱ्यापैकी घेऊन आलो तिथून. गायी आणून आता किती दिवस झाले तुम्ही? गायी आणून आपल्याला साधारणतः 2 महिने झाले. आणल्यानंतर गायी सेट व्हायला काय काय अडचणी येतात? काहीच नाही. सुरुवातीला आले की 3ऱ्या दिवशीपासून आमचं काहीच प्रॉब्लेम नाही आला गायींना. ऍक्च्युली पहिल्या दिवसापासून नाही काय आला, काहीच नाही. त्यांचं जिथं आहे तसंच तिथून आणल्या तशा त्यापेक्षा उलट तयार जास्त झालं आमच्याकडं. आता बरेच शेतकरी म्हणतात हरियाणाच्या गायी सेट होत नाही, तर अडचणी येतात. अडचण कोणाला येतात? ज्याला काही समजतच नाही, ज्याला गायीतलं माहित नाही, तो गाय आणायला जाणार, मग त्याला अडचण 100% गाय येतच राहणार. जर तुम्हाला माहिती असेल, पूर्णपूर माहिती असेल, तर हरियाणातून गेला तर तुमच्या गाय ह्यापेक्षा, आता आमच्या व्हिडिओत तुम्ही गाय बघितल्या, इथं गाय डबल झाल्यात. कशामुळे झालं तर आम्हाला माहिती आहे पहिल्यापासून गायची. त्यामुळं गाय सेट होत्यात, गाय खात्यात पित्यात, सगळं व्यवस्थित होतं. तिथं व्यवहार कसे झाले, म्हणजे खरेदी करताना तुम्ही कशी खरेदी शेतकरी टू शेतकरी, जे तिथून ते जे लोक होते ते फक्त आपल्या बाजूला, फक्त काय प्रॉब्लेम आला व्यवहारात इकडं तिकडं तरच ते फक्त मध्ये बोलायचे. अन्यथा अजिबात ते म्हणजे हे करत नव्हते, डिस्टर्ब करत नव्हते कुठल्या व्यवहारात. आपल्याला आपलं शेतकरी टू शेतकरी व्यवहार झाले. गाय कोणाकडनं घेतले तिथं आपण? आता ओम डेअरी फार्म, संजीव म्हणून येते ते, संजीव कुमार चव्हाण असे. व्यवहार कसा चालतो तिथला त्यांचा? व्यवहार आपल्या समोरासमोरच व्यवहार होतात. असे काय मागून काय नाही, हे सांगायचं वेगळं, त्यानं काय नाही, आपणच व्यवहार करतो. त्यामुळे काय त्यांचा रोलच नसतो यात काय. आपण आता किती व्यवसायाच्या काही किमतीच्या गायी खरेदी केल्या तिथं? सेकंड लॅक्टेशनच्या गायी खरेदी केल्यात. साधारणतः एक 80च्या रेंजमध्ये ते 1 लाखापर्यंत अशा गायी खरेदी केल्यात. म्हणजे जसं ब्रीड आहे तशा गायी खरेदी केल्यात आपण. काय मिल्किंग कॅपॅसिटी काय वाटेल, म्हणजे किती दूध देते वाटेल तुम्हाला त्या गाई? 35 लिटरच्या प्लस चालणार आपल्या गाय. 30-35च्या प्लस गाय चालूच आहेत आपल्या. जी आता समोरची वाईट गाय आहे ती तर 35ला क्रॉसच गाय जाणार आहे आपल्याकडून. आपल्यात पण आता गाय आहे, त्या आपल्या गायीत आणि हरियाणाच्या गायीत काय फरक वाटतो? जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. ह्या गाय बऱ्या चालतात. आता माझ्याकडे ती पण हरियाणाची गाय आहे. ती येऊन जवळजवळ एक 6 महिने झाले तरी ती अजून 8-9 लिटर दूध चालू आहे तिचं. म्हणजे 16-17 लिटर दूध चालू आहे तिचं. किमतीत वगैरे काय फरक वाटतो आपल्यात आणि तिथल्या गायीत? जवळजवळ 70-80 हजाराचा फरक पडतोय आपल्या इथं महाराष्ट्रातल्या व्यवहार आणि तिथल्या व्यवहारामध्ये. आणि गाई खात्रीच्या आणि ब्रीड मधली. आपल्या गाय किती 4 महिने 5 महिने दूध देतात, त्यानंतर गाय संपली. दुधाला म्हणजे बऱ्यापैकी कमीच होती गाय, अर्धीच दुधाला येते. आपण आता कुठल्या ब्रीडच्या गायी खरेदी केली तिथं? आपण एबीएचची. आणि गायी आणायला म्हणजे किती भाडं लागलं काय, प्रवास कसा झाला? तुम्ही गाडीसोबत आला का? गाडीसोबत आपण आलो, स्वतः गाडीसोबतच यावं लागते. नाहीतर मग गाडीसोबत नाही आलं तर मग परत प्रॉब्लेम, गाईला ताप आला हे आला ते बघणार नाहीत ना कोण. आपण असलं की टेम्परेचर वगैरे सगळं आपण हे घेऊन गेलो होतो. मेडिकल आपलं स्वतःचं पण मेडिकल होतं, त्यांनी पण मेडिकल प्रोव्हाइड केलं होतं. आपलं मेडिकल असल्यामुळे आम्ही जिथल्या तिथं प्रत्येक स्टॉपला उतरताना हे करताना आमची पण औषधे द्यायचो, गुलकाबुष्ट हे ते. त्यामुळे आम्हाला नाही काय अडचण आली. एका गाईला किती ट्रान्सपोर्ट लागला आणण्यासाठी? साधारणतः 10,000 रुपये लागले. 10,000 रुपये एवढंच लागले, जास्त नाहीत लागले. म्हणजे व्यवहार कसं होते तिथं? व्यवहार व्यवस्थित काय म्हणते ते हरियाणात गेलं फसवलं, नाही गायी चांगल्या लागल्या नाही त्या? नाही तसं काय नाही होत. आपण जर आपल्याला माहिती असेल गायची, आपण स्वतः पारक असेल तर मग काही प्रॉब्लेम येत नाही. आणि व्यवहार काय आपणच पैसे देणार आहे, ती पुढचे आपल्याकडून पैसे घेणार आहेत. मग आपण पैसे देताना आपण काय त्यांना जेवढा व्यवहार झाला तेवढंच पैसे देणार ना आपण. म्हणजे तिथं बळजबरी हे कशी होती काय? बळजबरी काय होत नाही. आता मी 1 दिवस गायच घेतली नव्हती, 500 किलोमीटर फिरलो होतो मी ते संजीवला घेऊन. एकही गाय पसंत केली नव्हती, पण मला 5 गाय हे सिलेक्ट करायला 5 दिवस गेले. कसं सिलेक्शन केलं तुम्ही?
म्हणजे त्यांच्या गोट्यावर घेतल्या का बाहेर नाही मी बाहेरूनच घेतल्यात गाय सगळ्या. त्यांच्या गोठ्यावर एक पण गाय घेतली नाही. त्यांनी दाखवले त्यांच्या गोठ्यावर पण होत्या चांगल्या गाय, पण आपल्याला बाहेरूनच गाय घ्यायच्या होत्या. कारण की त्या गोठ्यांचं पण त्यांचं मॅनेजमेंट कसं आहे, आपण काय करू शकतो, या आपल्याला काय डेव्हलपमेंट करता येईल का ही बघत होतो आपण. म्हणून आपण बाहेरून गाय घेतल्या. त्यांच्याकडे बी गाय चांगल्या आहेत, असं काय नाही. त्यांच्या बी गोठ्यावर गाय चांगल्या ब्रीडच्या गाय, टॉप ब्रीडच्या गाय आहेत. इथं आणल्यानंतर काही अडचणी काय काय आल्या सेट व्हायला? अडचणी काय, आम्हाला तर काय नाही आली अजूनपर्यंत, काय नाही आली. एक गोळी पण लावली नाही मी. हे ओम डेअरी फार्म हरियाणा करनाल येथून गाय 1,10,000 रुपये या किमतीत 35 लिटरच्या मिल्क कॅपॅसिटीत गाय आणलेली आहे. ही ओम डेअरी फार्म करनाल इथून गाय घेतलेली आहे. मिल्किंग कॅपॅसिटी 35 लिटर आणि 90,000पर्यंत आपण गाय खरेदी केलेली आहे. फर्स्ट टायमर कालवड आपण कर्नालमधून ओम डेअरी फार्म इथून 28 लिटर मिल्क कॅपॅसिटीत ABSचं कालवड आहे. हे 60,000 रुपये 60,000 रुपयाला आणलेलं आहे. ही ओम डेअरी फार्म कर्नाल येथून आपण गाय घेतलेली आहे. 30 लिटर प्लस मिल्किंग कॅपॅसिटी. ही जी स्वतः ही डेन्मार्क 40-116 ब्रीड आहे स्वतः. किती किमतीला घेतली ही आपण तिथं जाग्यावर 95,000ला घेतलेली आहे.